आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मध्य रेल्वेवरील लासलगाव जवळच्या वाकी हद्दीमध्ये रेल्वे अंडरपास 2 महिन्यांसाठी बंद, वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। नंदुरबारमध्ये होणाऱ्या महामार्ग विस्तारामध्ये हजारो वृक्षांची कत्तल, मात्र संबंधित ठेकेदाराकडून पर्यायी वृक्ष लागवड अद्याप केली नाही। संबंधित विभागांना तातडीनं वृक्ष लागवड करण्याची नागरिकांची मागणी। रायगडच्या बहुर गावामध्ये लग्न कार्यामध्ये मटण आणि दारू बंद, महिला मंडळानं क्रांतिकारी निर्णय घेतला। निर्णयाचं पालन न करणाऱ्या लग्न समारंभात महिला मंडळ मतदान करणार नसल्याचं स्पष्ट। साताऱ्याच्या वाई तालुक्यामध्ये बावधनमध्ये बगाड यात्रा संपन्न, सोनेश्वर मंदिरापासून बावधन गावातील भैरवनाथ मंदिरापर्यंत बगाड ओढण्यात आला। यावर्षी विठ्ठल कदम यांना बगाडाचा मान मिळाला। बगाडाला मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी। पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्याच्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक। या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सकल हिंदू समाजाचं पर्वती पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन, घोषणा देणारा अटकेत। जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरामध्ये पॅरामोटरिंग साहसी खेळाचा शुभारंभ, 400 फूट उंचीवरून पाहता येणार विहंगम नजारा, लोणारच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार। अपूर्ण असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना 2 वेळा टोल द्यावा लागणार। पहिल्या टप्प्यामध्ये खारपाडा इथे टोल द्यावा लागणार। पहिल्या टप्प्यातील काम अद्यापही अपूर्ण असताना प्रवाशांवर टोलची धाड, सर्वसामान्यांचा मात्र संताप। शिर्डीमध्ये विधान परिषद सभापती राम शिंदेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन। दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरांकडून राम शिंदेंचा सत्कार। भंडाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला सुरुवात, 15पेक्षा अधिक महसुली सेवा थेट गावागावामध्ये उपलब्ध। विशेष अभियानाचा पहिला टप्पा शहापूर गावात। आज जागतिक महिला दिन, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। देशभरात आज जागतिक महिला दिनाचा उत्साह, राज्यामध्ये ठिकठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन। मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह ग्रामीण भागातही नारी शक्तीचा जागर। महिला दिनानिमित्त मुंबईमध्ये भाजप महिला मोर्चाकडून भव्य महासाडी वॉकेथॉनचं आयोजन। नगरसेविका प्रीती साटम यांनी आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये 800हून अधिक महिलांनी सहभाग घेतला। अहिल्यानगरमधील केडगावच्या रुपाली खिच्ची यांनी केली मेहंदी स्वतःची वेगळी ओळख, शारीरिक व्यंगावर मात करत स्वावलंबी होण्याची जिद्द। 800 ते 900 तरुणींना मेहंदीचं प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवलं। गोंदियामध्ये महिला दिनानिमित्त नऊवारी घालून महिला एकवटल्या। संडे सायकल ग्रुपच्या महिलांनी सायकल चालून मराठी पारंपरिक वेशामध्ये साजरा केला महिला दिन। डोंबिवलीमध्ये महिला दिनी नारी शक्तीचा अनोखा उत्सव, 10,000 महिलांकडून लेझिम आणि योगाचा व्यायाम। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या पुढाकारानं महिला दिनी भव्य व्यायाम शिबिर। जागतिक महिला दिनानिमित्त करड किवळ इथे महिलांनी हातामध्ये झाडू घेत संपूर्ण गाव केलं स्वच्छ। कायम गाव स्वच्छ ठेवण्यासाठी घेतली शपथ। स्वच्छता मोहिमेमध्ये शेकडो महिलांचा सहभाग। मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून महिला दिनानिमित्त कर्तृत्वान रणरागिणींचा सन्मान सोहळा। कर्तृत्वान महिलांचा शिवदुर्गा सन्मानानं गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांकरता फूड ट्रकचं वितरण, तर सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ हिमाची ओळख असल्याचं शिंदेंचं वक्तव्य। जागतिक महिला दिनानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटलांकडून विद्यार्थिनींचा औक्षण सन्मान। सांगलीमधील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या तंत्रनिकेतनकडून नारी शक्ती संवाद कार्यक्रमाचं आयोजन। यावेळेला अनोख्या पद्धतीनं विद्यार्थिनींचा सन्मान।